डिवोर्सचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळा विषयाचा तुमच्या पॉडकास्टचा विषय होऊ शकतो. बऱ्याच वेळेला नवरा बायको हे एकत्र प्रॉपर्टी घेतात. जेव्हा सगळं चांगलं चालू असतं तेव्हा सगळं एकत्र करतात. प्रॉपर्टी एकत्र घेतल्यावर दोघांचाही इक्वल हिस्सा असतो. म्हणजे नाव कोणाचं पहिलं कोणाचं दुसरं यांनी काही पहिला दुसरा नंबर शाळेसारखा नसतो. सगळे इक्वल असतात. ते सोयी करता कोणाचं तरी नाव पहिलं येणारच आहे. सो जरी तुमचा डिवोर्स झाला आणि तुम्ही ह्या प्रॉपर्टीचं काय करायचं हे डिवोर्सच्या आधी ठरवलं नाही तर तरीही तुम्ही इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून निम्मे निम्मे मालक तसेच राहणार आहात. सो जर डिवोर्सची वेळ आली तर बऱ्याच वेळेला जेव्हा म्युच्युअल कन्सेंटचा डिवोर्स असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आधी टर्म्स अँड कंडिशन्स आधी ठरवल्या जातात की कोणी कोणाचा हक्क सोडायचा, कोणाचा विकत घ्यायचा, का दोघांनी मिळून तिसऱ्याला विकायचा आणि ते पैसे वाटून घ्यायचे, का कोणी एकाने कर्ज काढलेलं असतं नाव दुसऱ्याचं घातलेलं असलं तरी कर्जाचे हप्ते तो किंवा ती फेडत असते. इन दॅट केस त्याचं सेटलमेंट कशी करायची, ऍडजस्टमेंट कशी करायची हे प्रत्येक केस प्रमाणे बदलतं. त्यामुळे जॉईंट ओनरशिप जेव्हा असते तेव्हा जनरली दुसऱ्या व्यक्तीच्या संमतीशिवाय तुम्हाला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करता येत नाही. कारण तुमचा प्रत्येक इंचावर अविभक्त हिस्सा असतो. मी मगाशी म्हणलं तसं की हा काही ब्रेडचा तुकडा नाही की कुठलाही तुकडा केला तरी तो खाऊ शकतो. तशी प्रॉपर्टीचे काही तुकडे होऊ शकत नाही फ्लॅटचे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या संमतीशिवाय डील होणं अवघड असतं. कारण परचेसर सुद्धा अशी प्रॉपर्टी घेणार नाही. भले तुम्ही टायटल तुमचा अविभक्त हिस्सा द्याल पण त्याला ताबा कुठे मिळणार आहे सगळा 100%. मग तो तुम्हाला 100% किंमत पण देणार नाही. सो त्यामुळे तुम्ही एकत्र जॉईंट ओनरनी एकत्र व्यवहार केला तर तो कायमच फायदेशीर ठरतो.